सकाळपासून आपण बघत आहोत बदलापूर शहरामध्ये एक तणावपूर्ण वातावरण जे आहे ते बघायला मिळतंय। प्रभू श्रीरामांबद्दल अपशब्द जे आहे ते उच्चारण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली। त्यानंतर अनेक बदलापूर पूर्व पोलीस स्थानकाच्या बाहेर जमाव आपल्याला बघायला मिळतो आहे। आपण संवाद साधणार आहोत। काय बोलणार या ठिकाणी जो सोशल मीडियाच्या माध्यमातून जो प्रकार घडला त्या प्रकारचा सर्वप्रथम मी बदलापूर शिवसेना शहर शाखेतर्फे या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि सदर आरोपीला या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि पोलीस प्रशासन आताच माझं डीसीपी साहेबांची एसीपी साहेबांची बोलणं झालं तर पोलीस प्रशासन चांगल्या प्रकारे त्याचा तपास करतात आणि जे काय घडलेलं आहे त्या घटनेचं कोणीही समर्थन करणार नाही। या ठिकाणी जमलेल्या माझ्या सर्व लोकांना मी सांगेन, आपल्या हिंदू बांधवांना सांगेन की सोशल मीडियाच्या माध्यमातून असे जेव्हा प्रसारित होतात काही पोस्ट तर त्या पोस्ट कृपया कुणी फॉरवर्ड करू नका पुढे आणि त्याचं समर्थन आपणही करू नका कुणी। कारण एक लक्षात घ्या की ज्या पोस्ट आपण आपल्या पद्धतीने आपल्या मित्रमंडळी परिवाराला याला त्याला पाठवतो त्यासुद्धा ह्या इथे नोंद घेतली जाते आणि अशांवर परत कारवाई नको व्हायला म्हणून त्या पोस्ट तिथेच ठेवा। पोलीस प्रशासनाला त्यांचं काम करू द्या, ते चांगल्या प्रकारे करतील आणि याच्यावर त्या मुलीवर योग्य ती कारवाई होईल। कारण ती पोरगी मॅच्युअर्ड आहे, ती मायनर नाही मॅच्युअर्ड आहे, त्यामुळे तिच्यावर योग्य ती कारवाई होईल। खरं तर ही भाजपाची संस्कृती आहे की अशा प्रकारच्या भाजपाच्या याच्यामध्ये हे असे प्रकार होतात। यांना फक्त निवडणुकीसाठी प्रभू रामचंद्र आठवतात, मतं मागण्यासाठी प्रभू रामचंद्रांची आठवण येते आणि मतं एकदा निवडणुका झाल्या की मग अशा प्रकारची विधानं करायचं आणि आपल्या देवदेवतांचा अपमान करायचा हे भाजपाच्या लोकांची एक धंदा आहे। त्यामुळे मी सर्वप्रथम ह्या लोकांचा निषेध करतो आणि भाजपाच्या इथल्या श्रेष्ठींना विनंती करतो की अशा या मुलीच्या आईला या बदलापूर पूर्व शहर महिलांचं अध्यक्षपद दिलंय ते तात्काळ 24 तासामध्ये तिचं पद काढून घेण्यात यावं आणि अशा प्रकारे तुम्ही जर कारवाई करून दाखवलं तर या समाजामध्ये आपल्या शहरामध्ये एक चांगला मेसेज जाईल। कारण गेले अनेक दिवस आपण बघताय की आपल्या शहरामध्ये काही ना काही घटना घडतायत आणि त्यामुळे आपल्या शहराचं वातावरण खराब होतंय। आपल्या बाहेरच्या शहरातली लोक आज आपल्याला बोलायला लागलेले आहेत की तुमच्या बदलापूर शहरामध्ये चाललंय काय, ते कुठेतरी थांबलं पाहिजे। त्यामुळे इथे या ठिकाणी गर्दीही कुणी करू नका, मी तर तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो। कारण काय लक्षात घ्या, पोलीस प्रशासन त्यांचं काम चांगल्या पद्धतीने करतंय, मी आता बघितलंय आणि त्यांच्याशी चर्चाही केली, त्यामुळे त्यांना त्यांचं काम करू द्या। आपण त्यांच्या कामामध्ये कुठल्याही प्रकारचे अडथळे आणू नका आणि निश्चितपणे हा तमाम हिंदूंचा झालेला अपमान आहे, हा आपण कोणीही विसरता कामा नये आणि विसरणारही नाहीत। परंतु या ठिकाणी मी भाजपाला निश्चितपणे सांगेन की अशा आपल्या वाईट प्रवृत्तीला वाईट विकृतीला आपण आपल्या याच्यामध्ये वाढवण्यापेक्षा यांच्यावर कारवाई करा कठोर ते कठोर। आणि त्या मुलीच्या पालकांनाही मी सांगेन की असे संस्कार आणि संस्कृती तुमच्या मुलांना घरात दिले जाते का की आपल्या देवदेवतांचा अपमान करायला, हे कोणी दिले यांना अधिकार। त्यामुळे निश्चितपणे या ठिकाणी योग्य ती कारवाई होईल। फक्त प्रत्येकाने संयम राखा, वातावरण बिघडून देऊ नका, आपल्या शहरातलं वातावरण बिघडलं नाही पाहिजे आणि कुठल्याही समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही अशा दृष्टिकोनातून आपण सर्वांनी या ठिकाणी काळजी घ्या असे मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून विनंती करतो। वातावरण तापत आहे, सध्या रिक्षा ज्या आहेत त्या देखील बंद झालेल्या आहेत आणि अनेक खरवई परिसर देखील बंद करण्यात आलेला आहे। तिच्या आईवडिलांची काय भूमिका आहे यामध्ये काही माहिती समोर येते? नाही, निश्चितपणे पोलीस प्रशासन थोड्या वेळात याबाबतीत तुम्हाला खुलासा करेल, परंतु मी या ठिकाणी आपल्या तमाम रिक्षा बंधू चालक मालक या संघटनेच्या लोकांनाही विनंती करतो की अशा प्रकारचं तुम्ही रिक्षा बंद करून आपल्या प्रवाशांना वेठीस धरू नका। कारण प्रत्येकाला कुठे ना कुठल्या महत्वाच्या कामानिमित्त कुठे जायचं असतं, त्यामुळे असं काही करू नका। हे बघा, पोलिसांकडे मॅटर आलेलं आहे आणि पोलीस ही शेवटी हिंदूच आहेत, त्यांनाही त्यांच्या भावना आहेत, त्यामुळे निश्चितपणे ते यावर जास्तीत जास्त कठोर असं कारवाई करतील। आत्ताच आपण बघितलं, हे बघा, कलम 196 आहे, कलम 299 आहे, कलम 353 आहे आणि कलम 305 अशी कलमं या मुलीवर लावलेली आहेत। त्यामुळे निश्चितपणे कारवाई होते आणि चांगल्या प्रकारचं पोलीस प्रशासन काम करेल आणि निश्चितपणे या मुलीवर कारवाई कठोरातली कठोर होईल आणि ज्याचा एक्झाम्पल म्हणून यापुढे आपल्या समाजामध्ये आपल्या शहरामध्ये अशा प्रकारचं कृत्य करण्यासाठी कोणी पुढे येणार नाही। धन्यवाद। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, सगळ्यांनी जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। ऐका, सगळ्यांनी कृपया इथे खरंच गर्दी करू नका, चला आपण जाऊया, ते त्यांचं काम करतील, चांगल्या पद्धतीने काम करतात, ते करू देतात।
आपण या साईडला चांगली सुद्धा कारवाई बघूया. पण झाली पाहिजे. आपण जर बघत असाल तर तणावपूर्ण वातावरण जे आहे आपल्याला बदलापूर स्थानकात जे आहे बघायला मिळते. हा पुढे. तर आपण बघत आहोत सध्या तणावपूर्ण वातावरण जे आहे ते आपल्याला बदलापूर पोलीस स्थानकात बघायला मिळतं आहे. गुन्हा दाखल झालेला असल्याची देखील माहिती जी आहे मिळते, परंतु आपण बघूया की संपूर्ण अपडेट्स काय आहे ते या लाईव्हच्या माध्यमातून. सध्या बदलापूरमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. रिक्षा जे आहेत त्या बंद झालेल्या आहेत आणि त्यानंतर आता कुठेतरी खरवईचा जो परिसर आहे तो देखील बंद करण्यात आलेला आहे. अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी संपूर्ण बदलापूरकर सध्या एकवटलेले आहेत. आपण जर बघत असाल तर संपूर्ण पोलीस स्टेशनच्या बाहेर आपल्याला बदलापूरकरांचा जमाव जो आहे तो बघायला मिळतो आहे. आणि सकाळी जेवढा आक्रोश होता तेवढाच संताप आणि आक्रोश पुन्हा आता देखील आहे, परंतु गुन्हा दाखल करा अशी एकच मागणी जी आहे येते आहे. आणि या संदर्भात महत्त्वाचे अपडेट्स आपण आता या लाईव्हच्या माध्यमातून घेणार आहोत. आपण बघत आहात की कुठल्या एका पक्षाचे नागरिक या ठिकाणी नसून सगळे बदलापूरकर जे आहेत ते एकवटलेले आहेत आणि पुन्हा भविष्यामध्ये अशा घटना घडू नये यासाठी एकत्र आलेत. सकाळपासूनच ह्या घटनेसंदर्भात आक्रोश जो आहे तो व्यक्त केला जात आहे. मग बजरंग दल असतील, वारकरी संप्रदाय असतील किंवा बदलापूरमधील अनेक पक्ष असतील, सगळेच एकत्र जे आहेत ते आलेले आहेत. बजरंग दल जे आहे सकाळपासून आपल्याला या संदर्भात पोलीस स्थानकाजवळच बघायला मिळत आहेत. वारकरी संप्रदायाचे देखील अनेक नागरिक जे आहेत तिथे आलेले आहेत. त्यानंतर बदलापूरमधील अनेक पक्ष देखील आलेले आहेत. आपण सगळ्यांशी जे संवाद साधणार आहोत. आता या मुलीच्या विरुद्ध कुठेतरी गुन्हा जो आहे तो दाखल झालेला आहे असं सांगितलं जातं आहे. आपण बघत आहोत की एफआयआरची कॉपी जी आहे ती इथे दाखवली जाते आहे. आपल्यासोबत सचिन दादा असणार आहे, त्यांच्याशी आपण संवाद साधणार. काय बोलाल, काय आहे? सर्वांना जय श्रीराम. श्रीराम हे संपूर्ण विश्वाचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान असं केलं जातं तेव्हा सर्वांच्या भावना दुखावल्या जाणे हे स्वाभाविक आहे. परंतु बदलापूरमध्ये असणारे सर्व म्हणजे जोवेली, करवई, माणकिवली किंवा संपूर्ण बदलापूर असेल आमचा, सर्व हिंदुत्ववादी असतील किंवा हिंदू समाजातील भावना जे दुखावलेले आहेत ते सर्वजण इथे जमलेले आहेत. आणि भरपूर असे न्यूजवरती देखील तुमच्याकडून बघत आहेत. प्रत्येकाच्या भावना दुखवलेल्या आहेत. प्रत्येकाला वाटतं प्रत्येक जणाच्या मनामध्ये असलेले श्रीराम आहेत. त्यांच्याबद्दल हे असे आक्षेपार्ह विधान करणे अत्यंत घृणास्पद आहे. त्यानिमित्त जसं आम्हाला कळलं तसं आम्ही इथे येऊन कठोरात कठोर गुन्हा दाखल करण्यासाठी इथे प्रयत्न केला. डीसीपी साहेब स्वतः इथे आलेले आहेत, एसीपी साहेब आलेले आहेत इथे, आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक असतील आणि आमचे गज्जल साहेब असतील, यांनी तशी स्वतः जातीने लक्ष देऊन याच्यामध्ये गुन्हा दाखल करून घेतलेला आहे. आणि कठोरात कठोर त्या मुलीवरती गुन्हा दाखल झाल्यानंतर कारवाई करण्यात येईल असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. मुलीने काय प्रतिक्रिया दिल्यात का? मुलगी आतमध्ये पोलीस स्टेशनमध्ये आहे. चौकशी तिची सुरू आहे. पोलीस प्रशासन त्याच्यावरती नक्कीच कारवाई करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. नमस्कार, माझं नाव संतोष खारीक. विश्व हिंदू परिषद अंबरनाथ जिल्हा मंत्री म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे. हा जो व्हिडिओ व्हायरल झाला आणि या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या कार्यकर्त्यांचे आणि सगळ्यात संपूर्ण जवळजवळ जिल्हाभरातून कार्यकर्त्यांचे फोन येऊ लागले. त्यामध्ये सगळे हिंदू समाज एकत्र आला, इथे जमला. आणि मग त्यानंतर डीसीपी साहेब सचिन गोरे, एसीपी शैलेश काळे व इथे स्थानिक जे क्राईमचे पी आहेत गज्जल साहेब, त्यांच्या प्रयत्नाने व आपण हिंदू समाजाच्या रेट्यामुळं इथे आपण त्या मुलीवरती गुन्हा दाखल केलेला आहे. या मुलीचं जर का तुम्ही स्टेटमेंट बघाल तर एकदम चुकीचं आणि एकदम आक्षेपार्ह आहे की मी ज्या गावामध्ये राहते त्या गावामध्ये सगळे रामाला मानणारे आहेत आणि त्या रामाच्या असं ते विधान आहे. एकदम चुकीचं आणि एकदम आक्षेपार्ह आहे. अशा मुलींना संरक्षण देणे म्हणजे चुकीची गोष्ट होईल. त्यामुळे गुन्हा दाखल तर आता झालेला आहे, पण इथून पुढे अशा घटना घडू नये
आणि याच्यातून त्यांनी काहीतरी बोध घ्यावा यासाठी संपूर्ण हिंदू समाजाच्या भावना ज्या दुखावल्या होत्या त्या दुखावलेल्या भावनांचा आता पोलिसांनी सुद्धा एक त्याचा मान ठेवून इथे गुन्हा दाखल केलेला आहे आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर आता आपण इथून सर्वांना आवाहन करत आहोत की गुन्हा दाखल झालेला आहे आणि कठोरात कठोर शिक्षा पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून कायद्याच्या माध्यमातून त्याला होईल एवढी अपेक्षा करतो आणि थांबतो. जय श्रीराम. मॅडम काय सांगा? जी मृणाल महेश जाधव म्हणून जी तरुणी आहे तिने प्रभू श्रीरामांविरुद्ध जे चुकीचं विधान या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे सकल हिंदू धर्मीयांची भावना दुखवली गेलेली आहे आणि बदलापूर हे एक आपलं शिवकालीन आणि शहर आहे त्यामुळं त्यांनी जे काही वक्तव्य केलेलं आहे ते अतिशय चुकीचं आहे. त्यामुळे अनेकांच्या भावना या दुखवल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे आज या ठिकाणी जे हिंदू समाजाची सर्वच लोक या ठिकाणी जमलेली आहेत आणि जमली आहेत. आम्ही लोकांनी या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे. त्यामध्ये BNS सेक्शन 196, 299, 353 आणि 3-5 अंतर्गत तिच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे आणि आज सर्वांनी या ठिकाणी मागणी केलेली आहे की लवकरात लवकर तिला अटक करून कारवाई करावी म्हणून. हॅलो, या ठिकाणी जय श्रीराम. 1992ला जेव्हा शरद म्हात्रे आमची पूर्ण टीम अयोध्येला गेली, बदलापूर 57 मुलं आणि 40 मुली होते. ही फॅक्ट सांगतो. आणि बदलापूरची मुलं ही मजिदीवर चढली होती. एक महिना आम्ही फैजाबादच्या जेलमध्ये काढून आलेली पोरं आहेत आम्ही. रामाचं मंदिर म्हणण्यासाठी अक्षरशः लोकांचे रक्ताचे पाठ वाहिले होते. तिथे शूटिंग पाहते या सगळ्या टीव्हीवर असतील DN किंवा CNN चॅनलला. विषय असा आहे की बदलापूर शहर हे कोणाचा याच्यापेक्षा ती त्या मुलीचं नाव घेण्यापेक्षा प्रवृत्ती चुकीची आहे. दरसोक व्हॉट्सअपवरती फेसबुकवरती बघा तुम्ही देवाधर्मात शिव्या घालतात, देवींवरती बोलतात, गणपतीवर बोलतात. ही प्रवृत्ती चुकीची आहे. प्रत्येकाने आपल्या धर्माला मानावं, प्रत्येकाने आपल्या धर्माची पूजा करावी. आम्ही असं म्हणत नाही. पण हिंदू धर्म हा शांत आहे. धर्म शांत असल्यामुळे दुसरी गोष्ट DCP या ठिकाणी आता बोलला, ACP आले, DCP यांनी शांतता ठेवली. बदलापूर शहरामधलं वातावरण गढूळ होऊ नये, परत त्या व्यावसायिकवर परिणाम होतो. पण या बदलापूर शहरातल्या सगळ्या यंग पोरांनी वातावरण शांत ठेवल्यामुळे शांत वातावरण आणि आपसातले रिलेशन आहे गावकीमध्ये आपल्या सगळ्यांचे. नाही तर प्रकरण जर पेटलं तर 3-3 दिवस शहर जळेल. हे 2003ला दंगलीमध्ये सगळ्यांनी बघितलेलं आहे. आम्ही 3-3 महिने जेलला होतो तेव्हा. पण हे शहर चांगलं राहावं, पुढची पिढी चांगली जगावी मग शांतता आपण ठेवली. त्या मुलीवरती राणी जवळेकर, काय संतोष कारिक आहे, परिण दलाचे या ठिकाणी सचिन धुळे आहेत. या लोकांनी सगळं गुन्हा दाखल करून घेतलेला आहे. या ठिकाणी 500,000चा मॉब जमला आहे आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी हँडलिंग झालेलं आहे. आणि आम्ही परत सांगतो की इथे राजकारण बोलत नाही, पण मी परत जय श्रीराम. पोलिसांच्या माध्यमातून सहकार्य करण्यात आलेलं आहे. खऱ्या अर्थाने पोलिसांनी सहकार्य पण केलेलं आहे आणि त्या आरोपीवरती गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे. पण सगळ्यात मोठी गोष्ट की वारंवार जर होत असेल तर आपण म्हणतो की 80% हिंदुत्ववादी लोक ह्या भारतात राहतात. मग विचार करा की 80% हिंदुत्ववादी लोक संविधानाच्या नियमाचं पालन करतात. हे सत्य आहे. नाही तर आज याचं चित्र वेगळं झालं असतं. आज संपूर्ण बदलापूर बंद झाला खऱ्या अर्थाने. आपण बघताय प्रत्येक नागरिक पोलिसांच्या सगळ्या नियमाचं पालन करतोय. पोलीस प्रशासनाचे जे जे नियम आहेत तो इकडचा स्थानिक हिंदू सगळे नियम पालन करतोय. मग त्याच्यानंतर जर का आज बदलापूरमध्ये झालं, कोणी नाशिकमध्ये, आणि हा व्हिडिओ, ही जी बातमीतून जी माहिती दिली जाते, हा थेट एक इशारा आहे त्या प्रत्येकाला की याच्या पुढे असं चुकूनही बोटं घालू नका कुठेही. कारण की प्रत्येकाच्या धार्मिक भावना असतात आणि एवढं कोणी रस्त्यावरती पडलेलं नाहीये की तुम्ही उठणार आणि कोणाच्या इथे बोटं घालत बसणार. मग ते बोट कुठं गेलं त्याचा पण विचार करा ना. त्याच्यानंतर हा एवढं असं वातावरण बनणं, आज तुमच्यामुळे अनेकांची दुकानं बंद झाली, तुमच्यामुळे आज अनेक वातावरण दूषित झालं ना. तुम्हाला असं वाटलं की आपण बोलून जाऊ, पण नंतर काय झालं, तुमच्या घरच्यांना, परिवारांना, समाजांना सगळ्यांना भोगावं लागलं. आज सगळा समाज एकजूट झालेला आहे. त्यामुळे विचार करा की असं बोलायच्या पहिले कोणताही व्यक्ती कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याच्या अगोदर सोशल मीडियावर दिसलं आणि आपण काही बोलून गेलो असं चालणार नाहीये. आज इकडे प्रत्येक व्यक्ती नोकरी धंदा कामधंदा सोडून इथं आलाय, त्याच्या मागचं कारण हेच आहे. कोणाला वाटत नाही की वातावरण दूषित झालं पाहिजे. गुन्हा गोविंदाने आपण सगळेजण राहतो ना एका ठिकाणी, सगळेजण साजरे करतो ना, मग मधीचे काय आहेत अचानक. आणि प्रत्येक वेळी हिंदू देवी देवतांनाच का टार्गेट केले जाते. बरं, ते बाळ, ते लेकरू, ती जी कोण ताई आहे, ते छोटी अशी तर गोष्ट वेगळी आहे. चांगला मॅच्युअर्ड आपण बोलतोय का, आपल्या त्यामध्ये शब्द काय, असं करू नका. तुमच्यामुळे दुसरं प्रेरणा घेईल आणि हे वातावरण वेगळं झालं तर पूर्ण शिक्षण आणि आता एक्झाम चालू आहेत, दुसऱ्या जाती धर्माचे सण चालू आहेत आणि त्यानंतर असं कोणतरी बोलायचं आणि ह्याचा त्रास कोणाला, आपल्या बदलापूर शहराला बदनामी होते. ह्याचा त्रास कोणाला, पोलीस प्रशासनावरती पूर्ण ताण येतोय आणि सामान्य नागरिकांना याचा त्रास भोगावा लागतो. त्यामुळे विनंती आहे की आज जो हिंदू बांधव एकजूट झालेला आहे, ह्याचं एक सगळ्यात मोठं चित्र आहे. संपूर्ण महाराष्ट्रासाठी
ही शिकण्यासाठी आणि एकजुटीची गोष्ट आहे की आज जो बदलापूरचा हिंदू एकजूट झाला त्याच्या मागचं एकच कारण आहे की प्रत्येकाच्या भावना दुखावल्या होत्या ते इथं आलेले आहेत. प्रत्येकाचे मनापासून आभार. पुढील जी काय सूचना येईल पोलीस प्रशासनाकडून ते आपण मान्य करूया. ते आता पुढील कोर्ट आहे, न्याय व्यवस्था आहे, कठोर कारवाई झाली पाहिजे. ते पुढील न्याय व्यवस्था बघतील. अटक झाली पाहिजे. जय श्रीराम. जय बाय. आपण बघत आहोत या ठिकाणी गुन्हा जो आहे तो दाखल झालेला आहे असं सांगितलं जात आहे आणि FIR जी आहे ती आपण आता सध्याच बघितलेली आहे. पोलीस प्रशासनाला सहकार्य करा असं सांगितले जात आहे आणि आता फक्त अटक केली ती फक्त दाखवायला पाहिजे तर बरं होईल. सगळ्यांची इच्छा आहे. आता FIR ही जामीनसाठी जामीन जेल झाली पाहिजे. पाठवा इकडनं बाहेर पासपोर्ट द्या आणि भारताबाहेर पाठवा अशी लोक. एकदा फक्त ती मुलगी दाखवा आम्हाला. फक्त एकदा. अटक झालेलं फक्त बघायचंच, बाद बाकी काही नाही. मुलगी जी आहे आणि तिथं मुलं जे आहेत त्यांच्याकडे चौकशी चालू आहे. पुढची कारवाई करतोय. आमच्यापैकी एक जण आज जाईल. फक्त आम्हाला दाखवा. मी येते. मला बघायचं. बसा 2 मिनिटं, मी बोलतो तुमच्याशी प्लीज. आणि बाकी गोष्ट एक मिनिट. असं ही सर, आपल्यापासून असं आहे की व्हायला पोलिसांनी नको. सहकार्य केलं नाहीये. थांबा, 2 मिनिटं. पोलिसांनी आपल्याला खूप कॉपरेट केलेलं आहे. काही लोकांची खोटी मेसेज चालले आहेत की पोलीस आपल्याला हकलतायत. असं काही नाहीये. असं काही नाहीये. पोलिसांनी 2 पूर्ण मिनिटं कॉपरेट थांबा. केलेलं आहे. सर, आता असं नको व्हायला की हा समुदाय पलटून निघून जाईल आणि नंतर आरोपी बाहेर निघेल. ही गोष्ट घडता कामा नये. आम्हाला एकदा आरोपी दाखवा. आम्हाला त्यांना बघायचं. तुमची जी काय तक्रार आहे त्या तात्काळ गुन्हा दाखल बोललो हो. होतो. गुन्हा दाखल झाला. हो. FIR ची कॉपी तुम्हाला मिळाली. आता पुढची कारवाई पण चालू आहे. तुम्ही 2 मिनिटं बसू शकता. 10 मिनिटं चालेल. ठीक आहे? बाकी प्लीज चला. चला, गर्दी मला कमी करा आता प्लीज. काय केलं ते बघा. चला प्लीज. चला 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 आता चला गर्दी कमी करा. पूर्ण जनसमुदाय या ठिकाणी एकवटलेला आहे आणि गुन्हा दाखल झाल्याची माहिती देखील मिळते आहे. त्यांना त्यांनी आज्ञा थांबायला सांगितलं आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. आपण बघत आहोत सगळ्यांनी ऐकलं. बदलापूरमधील संपूर्ण जनसमुदाय या ठिकाणी एकत्र आलेला आहे. अनेक महिला देखील आहेत. त्यांच्याशी देखील आपण संवाद साधणार आहोत. गुन्हा दाखल झालेला आहे अशी माहिती मिळते. पुढील काय मॅडम गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी होती. गुन्हा दाखल करण्यात 100% गुन्हा दाखलच झाला पाहिजे आणि नॉन बेलेबल गुन्हा दाखल झाला पाहिजे. प्रभू श्रीराम म्हणजे अखंड भारताचेच नाही तर पूर्ण जग त्यांना आता सध्या मानते. प्रभू श्रीराम असतील, श्रीकृष्ण असतील, तुम्ही बघू शकतात की परदेशातूनही आपल्या धर्माचा, सनातन धर्माचा स्वीकार केला जातो आणि आपल्या राज्यात, महाराष्ट्र राज्यात आणि बदलापूर शहरात जर असं प्रभू श्री रामांबद्दल वक्तव्य होत असेल आणि इतक्या घाणेरड्या शब्दात आणि इतक्या खालच्या पातळीवर होत असेल तर खरंच खूप निषेधार्थ आहे. हे नॉन बेलेबल गुन्हे दाखल झाले पाहिजे या व्यक्तीवरती अशी मी मागणी करते. समस्त व्यक्तीवरती जे आरोपी आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे. त्याला कलमही लागलेली आहेत. तसंच धर्माचा विचार करता तिनं जे संविधान म्हणून जो शब्द वापरलेला आहे त्या संविधानाचा तिनं गैरवापर केलेला आहे. कारण संविधानात जे व्यक्ती स्वातंत्र्य दिले ते कुठल्याही जाती धर्माबद्दल अपशब्द किंवा शिवीगाळ म्हणा या गोष्टी करण्यासाठी संविधानानं आपल्याला हक्क नाही दिलाय. तर त्या संविधानाचा आदर सुद्धा करणं गरजेचं आहे. अखंड हिंदुस्थानाचे दैवत श्रीराम यांचं अखंड हिंदुस्थानाचे दैवत श्रीराम प्रभू यांचं जे तिनं जे काही अपशब्द वापरले त्यासाठी आम्ही सुद्धा बौद्ध धर्माकडनं आम्ही निषेध करतोय. त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीचा एक निंदनीय ही घटना आहे बदलापूरमध्ये.
काही धक्कादायक प्रकार आहे. समाज माध्यमे वापरताना जबाबदारीने वापरणं गरजेचं आहे. कुठेतरी बदलापूर शहरातली शांतता भंग करण्याचं काम करण्यात आलं. हो ना, बरोबर आहे. म्हणजे हे जवळजवळ अत्यंत चुकीचं आहे. अशा प्रकारे वक्तृत्व करणं म्हणजे हे अगदी लज्जास्पद आहे. त्याच्यामुळे असं संपूर्ण महाराष्ट्राची लोक ही जर या प्रकारे जर अशा बोलल्या गेल्या असतील तर काय राहिलं ना. हे असं अपमान करणं दैवताचं हे चुकीचं आहे ना. त्याच्यामुळे यावर लवकरच काही ऍक्शन घेतली जावी अशी आमची सर्वांची इच्छा आहे. हो, मी ॲडव्होकेट नीरजा सुहास अंबाडे, शिवसेना सल्लागार समितीवर अध्यक्ष आहे. मी ही रील बघितल्यानंतरच एक डोक्यात म्हणजे खूपच सनक बसली की इतक्या घाणेरड्या दर्जात कोणी कसं काही बोलू शकतं. मुळात म्हणजे ती जे संविधान म्हणते, संविधानाचा त्याला ते अर्थ तरी माहिती आहे का, संविधान काय आहे, कायदा कानून काय, ते तरी त्याची पण जाणीव असली पाहिजे. आणि त्यामुळे तिच्यावर सेक्शन 295A याप्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि BNS ह्याच्यामध्ये आणि झालाच पाहिजे गुन्हा दाखल. कारण जर आज तिला सोडलं तर उद्या कोणी कुठल्याही देवाच्या ह्याच्यावर कोणीही काही बोलू शकतं. त्याच्यामुळे इथे कुठला तरी आळा आणला पाहिजे बदलापूरमध्ये. आपल्या असं पुन्हा घडता कामा नये. आपण बघत आहोत संतप्त जमाव बदलापूर पूर्व पोलीस स्थानकाच्या बाहेर आहे आणि आता सध्या संबंधित ती जी काही व्यक्ती होती तिच्यावरती गुन्हा देखील दाखल झालेला आहे. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच येऊ दे. बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह.